गुड मॉर्निंग मित्रांनो. फॅट टू फिट सिरीजचा डे 5. मोटिवेशन नाही, शिस्त महत्त्वाची. रोजची मेहनत ट्रान्सफॉर्मेशन घडवते. चला आजचा दिवस सुरू करूया. तर आजचा दिवस नेहमीप्रमाणे ब्लॅक कॉफीने घेऊ, पण आज त्याच्यामध्ये मी तूप ॲड करत आहे, कारण की आपण डाईटमधून ऑइल पूर्णच काढून टाकलेलं आहे. तरी चला मित्रांनो, कॉफी घेतल्यानंतर आलो जिममध्ये. जिमचं पूर्ण हाल हवाला पाहिला आणि आता जाऊ मील फर्स्ट तयार कराय. तर मील फर्स्ट तयार करतो आहे आपण. त्याच्यामध्ये 100 ग्रॅम ओट्स आणि ते पण पाण्यामध्ये, जेणेकरून आपल्याला कमी कॅलरी भेटतील आणि हाय प्रोटीन भेटेल. मील नंबर 1 आहे मित्रांनो, 100 ग्रॅम ओट्स आणि ड्रायफ्रूट्स, ज्यातून भेटणारे आपल्याला 25 ग्रॅम प्रोटीन आणि कार्ब, हेल्दी कार्ब. चला तर दुसऱ्या मीलची तयारी करून घेऊ. दुसऱ्या मीलसाठी आपण सॅलड तयार करून घेत आहोत. त्या सॅलडमध्ये आहे काकडी, गाजर, बीट आणि डाळिंब. या सॅलडमध्ये फायबर, व्हिटॅमिन्स आणि मिनरल्सचा चांगला स्रोत आहे. पोट जास्त वेळ भरल्यासारखं वाटतं, हायड्रेशनला मदत होते आणि वेट लॉस जर्नीमध्ये हा एक बेस्ट पर्याय ठरू शकतो. सॅलड थोडं जास्त प्रमाणात बनवलं आहे मित्रांनो, तरी याच्यातला काही भाग आपण डिटॉक्स वॉटर बनवण्यासाठी घेणार आहोत. त्याच्यासाठी आपण लिंबू, अद्रक आणि पुदिना एक्स्ट्रा यूज करणार आहोत. चला तर काचेच्या भांड्यामध्ये एक बीटरूट घेतलेत, लेमन घेतलं आहे, त्याच्यानंतर अद्रक टाकलं. अद्रक नंतर पुदिन्याची पानं टाकू. पुदिना झाल्यानंतर काकडीचे काही स्लाइस घेऊ. काकडीनंतर लास्टला गाजर टाकू आणि गाजर टाकल्यानंतर त्याच्यामध्ये पाणी टाकू आणि पाणी ठेवून हे आपल्याला कमीत कमी 4 तासासाठी ठेवायचं आहे, की सगळे फायबर वगैरे आहेत ते पाण्यामध्ये व्यवस्थित उतरतील. हे बघा, आपण हलवून घेऊ आणि ठेवून देऊ. 4 तासांनी पिऊ. आता ही आहे दुसऱ्या मीलची तयारी मित्रांनो. ह्याच्यामध्ये कार्ब आणि फॅट भरपूर कमी आहेत मित्रांनो. मील नंबर 2, त्याच्यामध्ये आहेत 4 अंडी उकळलेली. त्याच्यामधून आपल्याला मिळणार आहे 24 ग्रॅम प्रोटीन, काकडी, गाजर, बीट फायबरसाठी आणि डाळिंब, ज्यातून मिळणार आहेत आपल्याला नैसर्गिक कार्ब्स. 4 तासांनी तर असा रेड कलर आलेला आहे याला. तर टेस्ट करून पाहू आणि हेच वॉटर आपण प्री वर्कआउट म्हणून यूज करून आज जिमला जाणार आहोत. पाहू कसा पंप येतो मित्रांनो. चला. तर आज आहे आपला चेस्ट डे. चेस्ट डेसाठी वॉर्मअप करतो आहे. जॉईंट मोबिलिटी, शोल्डर मोबिलिटी व्यवस्थित व्हावं म्हणून जोरचे 2 सेट मारलेत 20-20चे. त्याच्यानंतर घेत आहोत आपण पहिली एक्सरसाइज, इन्क्लाइन बेंच प्रेस. त्याचे आपण 4 सेट मारणार आहोत आणि रेप रेंज असणार आहे आपल्या वेटनुसार डिपेंड, जे की आपण लो वेटकडून हाय वेटकडे वेट इन्क्रीज करत मारणार आहोत. पहिल्या सेटला घेतलेला आहे आपण 17 kg, त्याचे 12 ते 15 रेप मारलेत. दुसऱ्या सेटला घेतले आपण 20 kg, त्याचे पण आपण 10 ते 12 रेप मारलेत. तिसऱ्या सेटला आपण 25 kg घेतलं आहे, त्याचे 8 ते 12 रेप घेतलेत. त्याच्यानंतर आपण घेणार आहोत इन्क्लाइन बेंच प्रेसचेच फ्लायमध्ये पण आपण सेम 4 सेट मारणार आहोत. त्याच्यामध्ये पण लो वेट टू हाय वेटकडे मारत जाणार आहोत. लो वेटनी जास्त रेप मारायचे आहेत आणि जसे जसे वेट इन्क्रीज करत जाईल तसे तसे रेप कमी कमी करत यायचे. कमी करायचे म्हणजे जसे जितके आपल्याला फेल्युअरपर्यंत जातील तितके ट्राय करायचे आहेत. 7 kgपासून सुरू केलं आहे आपण. तर 7 kgचे रेप गेले आहेत आपल्याला 15. 10 kgचे 12 ते 15 रिपिटेशन मारलेत. परत त्याच्यानंतर 15 kgचे 8 ते 12 रिपिटेशन मारलेत. त्याच्यानंतर घेत आहोत आपण फ्लॅट बेंच प्रेस. फ्लॅट बेंच प्रेसमध्ये तिथे पण आपण सेम लो वेट टू हाय वेट करत जाणार आहोत. स्टार्टिंग केलेलं आहे आपण 15 kgने. 15 kg, 17 kg, 20 kg, 25 kg, लास्ट 25 kg मारणार आहोत. ह्याच्यामध्ये पण आपण 17 kgचे आपल्या 15 kgपासून 15 ते 17 रेपपर्यंत घेतो आहे. त्याच्यानंतर 12 ते 15 रेप आणि लास्टला 8 ते 12 रेप. हे पहा, लास्टला आपण 25 kg घेतलेला आहे, त्याचे आपल्याला 8च रेप गेलेत.
त्याच्यानंतर घेणार आहोत आपण पेक डेक फ्लाय. पेक डेक फ्लायचे पण 3 सेट घ्यायचे आहेत आपल्याला. त्याच्यामध्ये मेन मसल आपला इनर चेस्ट असणार आहे आणि त्याच्यानंतर सेकंडरी मसल फ्रंट डेल्टॉइड होतो आपला. तरी फोकस आपला चेस्ट वर्कआउट असल्यामुळे इनर चेस्टवरतीच ठेवायचा आहे. त्याच्यानंतर पेक डेक फ्लाय झाल्यावरती आपण लोअर चेस्टसाठी केबल फ्लाय घेतो आहे. लोअर चेस्टसाठी बेंच प्रेस घेतलेलं नाही, त्याच्यामुळे आपण याच्यावरती 3 सेट घेणार आहोत, ते पण 15 रेप रेंजचे. मस्त एक्सरसाइज आहे हे पण. त्याच्यानंतर आपण अप्पर चेस्टसाठी केबल फ्लायज घेणार आहोत. हे पण अप्पर चेस्टसाठी मस्त एक्सरसाइज आहे, तरी तुम्ही पण ट्राय करून बघा. आणि अप्पर चेस्ट झाल्यानंतर चेस्टचा वर्कआउट आपण पूर्ण करून थोडी पोजिंग करणार आहोत. पंप हा मस्त पंप आलेला आहे आपल्या अप्पर चेस्ट आणि पूर्ण चेस्टलाच. आणि पोजिंग करून आपण घेणार आहोत पोस्ट मील, ज्याच्यामध्ये आहे 2 अंडी, स्प्राऊट आणि प्रोटीन शेक.